ह्याच्या पुढचं प्रेझेंटेशन करण्यासाठी येत आहेत ते म्हणजे काटदरे फूड्स. असं म्हटलं जातं की एखादा पदार्थ केला तर तो त्यातल्या इन्ग्रेडियंट्स बरोबरच त्या करणाऱ्याच्या हाताचा गुण पण तितकाच असावा लागतो. तसंच काहीतरी या कंपनीचं आहे की ह्यांच्या असलेल्या प्रोसेसेस, ह्यांनी त्यात डेव्हलप केलेली WCP प्रॅक्टिसेसनी कदाचित त्यांच्या या मसाल्याच्या दर्जेदारपणाला, गोडव्याला जास्तच भरारी आलेली आहे. मसाले म्हटलं तर साधारण आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यांच्या एक गृहउद्योग किंवा छोटासा उद्योग असं काहीतरी आपल्यासमोर येतं आहे. आणि अशीच 3 पिढ्या चालत आलेली ही कंपनीने ठरवले की आता आपण या गृहउद्योगातून एका मोठ्या उद्योगात भरारी मानायची. आणि त्या सगळ्या टीमने ठरवले की आपण इथल्या प्रोसेसेस सगळ्या स्टँडर्डाईज करायच्या, वर्ल्ड क्लास करायच्या आणि आता आपण स्केलेबल व्हायचं. तर बघूया की ह्यांनी कशी ती त्यांची जर्नी स्केलेबल केली. आणि विशेष म्हणजे मी बऱ्याचदा त्यांच्या फॅक्टरीत गेलो आहे आणि बघितलो आहे. आणि आत्ताच्या ह्याच्यातून तुम्हाला कळेल की आत्ताच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांचे व्हाईट कॉलर एम्प्लॉईज पण आहेत आणि ब्ल्यू कॉलर एम्प्लॉईज पण आहेत. म्हणजे मशीनवर काम करणारी लोक या प्रेझेंटेशनमध्ये आहेत आणि ऑफिसमध्ये फ्रंट एंडला पण काम करणारी लोक आहेत. तर बघूया काटदरे फूड्सनी WCPच्या माध्यमातून ग्रोथ कशी त्यांनी अचीव केली. काटदरे फूड्स. हे आहोत आम्ही काटदरे मसाले. तिखट, झणझणीत, आंबट, गोड, चटपटीत, प्रत्येक चवीसाठी काटदरे मसाले. प्रत्येकाच्या आवडीसाठी काटदरे मसाले. प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत साताराहून काटदरे फूड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथून. तर आज आम्ही तुमच्यासोबत आमची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहोत. पण ते सक्सेस मिळवायच्या आधी आम्ही कसे होतो ना त्याची एक झलक बघूया. कुठे आहेत रे सगळे? चला चला, आपल्याला मॅडमनी मीटिंगला बोलवलंय. झालं काहीतरी कांड झालं. ही काही नेहमीचीच कटकट आहे ह्यांची. रोज काही मीटिंग आम्हाला काय तेवढीच काम आहेत. काल तुमच्यामुळे माल शॉर्टेज गेला, त्यामुळे गोंधळ झाला सगळा. माझा काय संबंध? ह्यांच्या मशीन बंद पडतात, तुमचं प्लॅनिंग प्रॉपर नसतं, त्याला मी काय करणार? हो मॅडम, तुम्ही काय नेहमीच मेंटेनन्स वरती येता, इथं मशीनी बंद पडतात, त्याला मी काय करू? अरे तुम्ही सगळं तुमचंच बोलताय, पण एखादी कस्टमर कंप्लेंट पडली असेल. चला जाऊन बघूया आधी मॅडम काय बोलताय. चला. काय चाललंय टीम? गेले 6 महिने झालं आपल्याकडे कस्टमरचं कंप्लेंटचं प्रमाण किती वाढलंय. दर पार्टीचा फोन येतोय मला दररोज एका तरी की कुठल्या ना कुठल्या पार्टीला माल शॉर्ट आहे. असं चालत राहिलं तर 100 कोटी कधी करायचो आपण? सर आपल्याला जे काही TLC मधून येऊन शिकवतात त्याचा वापर आपण कधी करणार? फक्त डोक्यात ठेवलंय का? नाही. मग ते आता प्रत्यक्षात करूया. करणार आहात का? हो मॅडम. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये मला परफॉर्मन्स सुधारलेलाच पाहिजे. काय करायचं, कसं करायचं ते तुम्ही बघा. ठीक आहे मॅम. चला घ्या नियोजन. तुम्ही नुसतं गिळायचंच बघा. जोड्या खाऊन पोट नाही भरलं का तुमचं? थांबा जरा, आपण प्लॅनिंग व्यवस्थित करू. मी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करतो. मी पण फायर्स आणि माझं रॉ मटेरियल मेंटेन ठेवतो. मी माझ्या प्रोसेसला लागणारा वेटिंग टाइम कमी करते. आणि ज्या काही कस्टमर कंप्लेंट पडतायत त्यासाठी आपण RCA करायला सुरुवात करू. चला तर मग लागूया कामाला. हो. चला. बघितलं मंडळी, सगळ्यांनी घेतल्यात खरं कोटी कोटी उड्या, पण शेवटी पडले की जिंकले हे जरा एक झलक बघूया आपण. प्लॅनिंग आमच्याकडे मालाची पुल सिस्टम आहे. येणाऱ्या ऑर्डर प्रमाणे आम्ही माल भरून देतो. जेव्हा डिस्पॅच गोडाऊन माल उचलते तेव्हा प्रोडक्शनमधून माल तो बनवून येतो. पूर्वी आम्ही काय करायचो, एका शीटवरती मसाल्यांची नावे लिहून जो माल अर्जंट आहे त्याला रेड डॉट आणि जो माल संपला आहे त्याला येलो डॉट करून द्यायचो. पण गोंधळ काय व्हायचा, नक्की कोणता माल कधी बनवायचा आहे हेच लोकांच्या लक्षात यायचं नाही. नुसता ऑर्डरांचा सगळा कॅन्सल होऊन जायच्या. म्हणून आम्ही एक बदल काय केला, पूर्ण आठवड्याचं प्लॅनिंग द्यायला लागलो. पदार्थांच्या समोर वार लिहून द्यायला लागलो. तेव्हा डिस्पॅच गोडाऊनला त्यांच्यासुद्धा लक्षात आलं प्रोडक्शनवाल्यांच्या की नक्की माल
केव्हा बनवायचा आहे. त्यामुळे आम्ही डिस्पॅच हा आमचा 100% झाला. याचबरोबर आम्ही काय केलं की आमच्या प्रोडक्शनला प्रोसेसचा विचार केला, ज्यामध्ये आम्ही खूप सारे बदल केले व त्यातून आमचा टाईमसुद्धा वाचला आणि त्यातून आमची पर हेड प्रोडक्शन पण आमचं वाचलं. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे आमचं कारळा चटणीचं. आधी आम्ही काय करत होतो, कारळाबरोबर सर्व मसाले मिक्स करून ते पलवरमधनं आम्ही दळून घेत होतो, नंतर त्याला डंकावरती घाऊ देत होतो. त्याला आम्हाला 1.5 दिवस लागायचा. पण आता आम्ही बदल काय केला की आधी फक्त अख्ख्या कारळाला घाऊ देतो, नंतर त्याला सर्व मसाल्यांबरोबर पलवरमधनं दळून घेतो. या प्रोसेसला आम्हाला फक्त 1 दिवस लागला, म्हणजे आमचा अर्धा दिवस वाचला. यामध्ये आमचा महिन्याला 2500चं सेव्हिंग झालं. पण हे सगळे बदल करत असताना आम्ही आमच्या प्रोडक्ट क्वालिटीवरती कोणतंही कॉम्प्रोमाइज नाही केलेलं. तसेच आम्ही आमची ज्यावेळेस इमर्जन्सी ब्रेकडाऊन व्हायचा तर तो होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक मशीन ही रोजच्या रोज चेकअप करायला चालू केली आणि त्यासाठी JH शीट तयार केली. त्यामध्ये प्रत्येक ऑपरेटरनं मशीनवरती काम करण्याच्या अगोदर ती कुठला आवाज येतोय का, कुठला नट बोल्ट लूज झाला का हे चेक करायचं. ही प्रोसेस आधी सोपी व्हावी म्हणून आम्ही JH शीटवरती काही आकृत्या प्रिंट केल्या, जसे की आवाज येत असेल तर कानाचं चित्र किंवा एखादा नट बोल्ट लूज झाला असेल तर पाना, मशीन स्वच्छ करायची असेल तर ब्रश, जर एखादी गडबड वाटली तर तो जो ऑपरेटर आहे तो लगेच मेंटेनन्सच्या वहीमध्ये ते लिहायचा आणि त्यानुसार तो पुढं जर तो प्रॉब्लेम लगेच सुटणार असेल तर तो लगेच त्यावरती सोल्युशन काढून तो प्रॉब्लेम सोडवायचा. जर प्रॉब्लेम मोठा असेल तर सुपरवायझरशी बोलून तो प्लॅनिंग करून मशीन त्या दिवशी तो दुरुस्त करायचा. त्यामुळं आमचं ब्रेकडाऊन कमी झालं आणि आम्ही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सवरती भर देऊ लागलो. त्याची ही आकडेवारी. तसेच फर्स्ट टाइम राईट ही सिस्टीम आमच्याकडे नसल्यामुळे आमच्याकडे खूप साऱ्या कस्टमर कंप्लेंट यायच्या, ज्यामध्ये पॅकेटवरचा शिक्का चुकलाय, पॅकेट लिकेजच आहे किंवा त्याचं वजनच कमी केलं, अशा प्रकारच्या कस्टमर कंप्लेंट यायच्या. त्यावर उपाय म्हणून आम्ही RCA भरायला सुरुवात केली. त्या RCAमधून आम्हाला क्रिटिकल कंट्रोल पॉईंट समजले, ज्या सिस्टीम आम्ही आमच्या इथं राबवू शकलो. तसेच आम्ही लोकांमध्ये आधी क्वालिटीबद्दलचा अवेअरनेस वाढवला. त्याचबरोबर पॅकेटवरती फर्स्ट टाइम राईट हवं यासाठी ऑपरेटरलाच पहिलं पॅकेट चेक करण्याची सिस्टीम बसवली, ज्याच्यामध्ये ऑपरेटर आता स्वतःच त्याच्यावरचा शिक्का, त्याचं वजन, लिकेज वगैरे चेक करू लागले. तसेच आम्ही बनवत असलेल्या पदार्थांचा रॉ मटेरियल हे शेतीमाल असल्यामुळे दरवेळेस ते स्टँडर्डाइजच येईल असं काही फिक्स नव्हतं आणि तसेच जर ते प्रोडक्शनला गेलं तर माल खराब आहे म्हणून आमची जी प्रोडक्शनची लाईन थांबत होती. त्यावर उपाय म्हणून आम्ही आता जे काही रॉ मटेरियल येईल त्याच्यावर त्याचा रंग, वास, चव, कधी कधी त्याचे भाजी बनवून बघणे अशा प्रकारचे ॲनालिसिस करायला सुरुवात केली. त्यामुळे आमचे जे काही प्रोडक्शनला जाऊन रिवर्क होत होतं ते तिथं थांबलेलं आहे. तसेच आमच्या सगळ्या कस्टमर कंप्लेंटही खूप कमी झालेल्या आहेत. आता आमच्याकडे डिस्पॅच आणि प्रोडक्शन गोडाऊननी आठवड्याचे प्रॉपर प्लॅनिंग करायला सुरुवात केलेलं आहे. त्यामुळे कोणता माल कधी लागणार आहे हे आम्हाला अगोदरच समजायला लागलेलं आहे. त्याच्यातून आम्ही आठवड्याचं प्रॉपर प्लॅनिंग करून तो माल वेळेमध्ये प्रोडक्शनला पुरवतो. त्यामुळे आमचा आठवड्यातील वेळ वाचू लागलेला आहे. त्या वेळाचा उपयोग आम्ही नवीन वेंडर शोधणे किंवा आपल्याला हवा असलेला माल मार्केटमधून कमी किमतीमध्ये मिळवणे यासाठी लावतो. यामुळे आमचे गेल्या वर्षी सरासरी 11 लाख रुपये वाचलेले आहेत. ते आम्ही इन्व्हेस्ट केले होते. त्याचा उपयोग आता आम्ही फॅक्टरी एक्सपेन्सेससाठी करणार आहोत. हे सगळं करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे आमचं टीम बॉन्डिंग आणि टीमचं स्पिरिट वाढवणं. त्यासाठी आम्ही काही HR इनिशिएटिव्स घेतले. त्याच्यामध्ये बर्थडे सेलिब्रेशन, ज्या व्यक्तीचा बर्थडे असेल तर त्याच्या बाबतीत त्याच्याच कोवर्करनी एक चांगल्या त्याच्या क्वालिटीज सांगायला सुरुवात केले. ऑन द स्पॉट ॲप्रिसिएशन आम्ही चालू केलं. त्याचबरोबर दर महिन्याला 1 तास वेळ त्यांना खेळ खेळण्यासाठी किंवा काही सण साजरे करण्यासाठी आम्ही देऊ लागलो. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यामधलं इंटरनल बॉन्डिंग जे आहे टीमवर्कसाठी ते चांगलं वाढलं. त्याचबरोबर मॅरेथॉनमध्ये आम्ही आमच्या 80 पैकी 65 लोकांनी आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. त्यानंतर ॲन्युअल फंक्शन जो आपला असतो त्यावेळी आम्ही बाहेरून काही मनोरंजनासाठी आणण्यापेक्षा जसं आपल्या शाळेमध्ये कसं गॅदरिंग असायचं तसंच त्या लोकांना तो प्लॅटफॉर्म दिला आणि त्याच्यावरती त्यांनी गॅदरिंग तसं साजरं केलं. त्याच्यामुळे आमच्यामधल्या लोकांची पुढं येऊन काम करण्याची जी वृत्ती आहे म्हणजे पुढाकार घेऊन आणि जबाबदारी घेऊन काम करायची ती आमच्या लोकांची वाढली. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी होणारी गैरसमज असतात ते दूर करण्यासाठी आम्ही त्यांचं ट्रेनिंग घेऊ लागलो. फायनान्शियल मॅनेजमेंटवरती म्हणजे आपला पगार कसा ठेवायचा आपल्या म्हातारपणासाठी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, त्यासाठी त्या लोकांमध्ये अवेअरनेस तयार करून त्यांचे सेव्हिंग्स करायला सुरुवात केले. जे आम्ही छोटे छोटे DSI केले त्या DSIमधून जे काही आमचे सेव्हिंग्स झाले ते आम्ही पुढच्या महिन्यापासून आमच्या लोकांना त्या सेव्हिंग्समधून लाडू वाटायचं ठरवलेलं आहे.
ह्या सगळ्याचं इफेक्ट म्हणजे आमच्याकडे लोकांमधला ओपननेस वाढला. आमचा Q12चा स्कोअर 65% 74% गेला. ॲट्रिशन रेट आमचा 6% 2% आला. ह्या सगळ्याचा इफेक्ट म्हणजे आमची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह झाली. पर डिपार्टमेंट प्रोडक्शन डिपार्टमेंटची 26%, प्री क्लिनिंग डिपार्टमेंट 26%, पॅकिंग डिपार्टमेंट 34%, पिकल डिपार्टमेंट 37% आणि डिस्पॅच डिपार्टमेंट 8%. ह्या सगळ्याचा इफेक्ट आमच्या ग्रॉस प्रॉफिट रेशोवरती झाला, असा की मागच्या 2 वर्षांपेक्षा ह्या वर्षी आमचा ग्रॉस प्रॉफिट रेशो वाढलेला आहे, जो की आता 27.28 आहे. याबरोबरच अजून एक गोष्ट घडली, ती म्हणजे आम्हाला TLCने दिलेला DSIचा कानमंत्र. यासाठी आम्ही KPL ही एक संकल्पना राबवली, ज्यामध्ये आम्ही काय केलं की डिपार्टमेंट वाईज आम्ही ग्रुप तयार केले आणि त्यांच्यामध्ये DSIच्या आम्ही स्पर्धा राबवल्या. त्याचा स्कोर हा याप्रमाणे आहे. याचाच अजून एक फायदा आम्हाला असा झाला की आमच्यामध्ये खूप छोट्या छोट्या सुधारणा झाल्या आणि यामुळे आमची प्रोडक्टिव्हिटी वाढली. त्याच KPLची एक छोटीशी झलक. मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी, जिद से जुनून तक है जाना, हर कतरा बोल रहा. मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी, जिद से जुनून तक है जाना, हर कतरा बोल रहा. जसे चटपटीत खाणाऱ्यांसाठी काटदरे मसाले, तसे व्यवसायाला दिशा दाखवण्यासाठी TLC वाले. जय हिंद.